नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी रेड कार्पेट अंथरले आहे. यातूनच लाडकी बहीण भाऊ शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या उद्योजकांनाही सवलती देण्यात येत आहेत. यामुळेच सेमी कंडक्टर सारखे प्रकल्प राज्यात येत आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमी कंडक्टर प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात केले. सेमी कंडक्टर प्रकल्पातील चिप समर्पितचा कार्यक्रम 2026 मध्ये होईल, तेव्हा आमचेच सरकार सत्तेवर असेल असा दावा करत त्या कार्यक्रमाचीही आत्ताच आगाऊ नोंदणी करून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नवी मुंबई येथे RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए-मिलाद म्हणून देशभरात मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करतात. यावेळी जुलूस अर्थात मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी ईद-ए-मिलादचे दिवशी गणेशोत्सवातील 9वा दिवस होता. त्यामुळे हजरत पीर जमाल शाह तजदीर कुद्दस दर्गा समितीतर्फे बुधवारी जुलूस काढण्यात आला. पनवेल परिसरातील तक्का येथील पीर जमाल शाह बाबा दर्गा येथून जुलूसला सुरुवात झाली. या जुलूसमध्ये भाजपचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष सय्यद अकबर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि दर्गा ट्रस्टचे मुख्य विश्वस्त जावेद इब्राहिम फकीर मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्याबाबत सिडकोला केलेल्या मागणीला यश आले आहे. सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यात 33% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तिकिटाचे किमान भाडे 10 आणि कमाल 30 रुपये झाले आहे. माजी नगरसेविका पाटील यांनी मेट्रोचे सद्यस्थितीला असलेले तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांना न परवडणारे असून त्या तिकीट दरात कपात करणे गरजेचे आहे अशी विनंती पत्राद्वारे केली होती. यासोबतच नवी मुंबई मेट्रोची अनेक स्टेशन हे महाविद्यालयाच्या जवळपास आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ते सोयीचे होते. विद्यार्थी वर्गाकडून देखील सवलतीच्या दरात मासिक पास योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. या सर्व प्रवासी वर्गाचा आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता आपण नवी मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात करावी अशी मागणी केली होती. या मागणी दखल सिडको प्रशासनाने घेऊन मेट्रोच्या भाड्यात 33% कपात करण्यात आली असल्याचे पत्र दिले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात सुमारे 6,000हून अधिक घरगुती आणि 250हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचे भक्तिमय वातावरणात नियोजनबद्धरित्या शांततेत 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने 89 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये 41 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन ठिकाणे असून 48 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती. या कृत्रिम ठिकाणीही शाडू मातीच्या गणपतींसाठी वेगळे तलाव आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींच्या विसर्जनासाठी वेगळ्या तलावांची सोय करण्यात आली होती. स्वच्छतेच्या विचारांना कृतीची जोड देऊया असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वच्छता ही सेवा मोहिमेवेळी केले. यावेळी पनवेल कोळीवाड्यातील विसर्जन घाटावरील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय तसेच केंद्रीय पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहीम बुधवारपासून महापालिका कार्यक्षेत्रात 4ही प्रभागात उत्साहात सुरुवात झाली. त्यानुसार पनवेलमधील कोळीवाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. नवेदर बेली ग्रामस्थांनी नुकताच भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत
नवेदर बेलीमध्ये ग्रामस्थांनी नुकताच भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवेदर बेली ग्रामस्थांनी शेका पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे नवेदर बेलीमध्ये शेका पक्षाला खिंडार पडले आहे. अलिबाग नजीक असलेल्या ढवर ग्रामपंचायत हद्दीत नवेदर बेली येथील ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशचा कार्यक्रम नुकताच झाला. नवेदर बेली येथील गणपतींचे ॲडव्होकेट मोहिते यांनी विसर्जनापूर्वी घरोघरी जाऊन दर्शन घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच नवेदर बेलीमधील ग्रामस्थांनी युवा वर्ग यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी नवेदर बेलीमधील ग्रामस्थांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुरुड तालुक्यात 10 दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनानंतर समुद्रकिनारी वाहून आलेल्या सुमारे 184 गणेश मूर्तींचे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पुन्हा खोल समुद्रात जाऊन विसर्जन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानतर्फे या गणेश मूर्तींचे 44 श्री सदस्यांनी पुन्हा खोल समुद्रात नेऊन विसर्जित केल्या आणि संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ केला. पहाटे 6 वाजता श्री सदस्य किनारा स्वच्छ करण्याचे काम सुरू केले होते. किनारी वाहून आलेले निर्माल्य एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी 148 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती वाहून आल्या होत्या. या मूर्त्यांचे विसर्जन श्री सदस्यांनी केले. ईद ए मिलाद निमित्त तळोजा फेज 1 सेक्टर 2 मधील मदरसा-ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी सर्वश्रेष्ठ दान रक्तदान या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी केला. रक्तदात्यांच्या स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन आणि प्रेरणादायी ठरत असल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अल्पसंख्याक नेत्या सुलताना चांद बीबी वंशज ज्येष्ठ समाजसेविका अनिशा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले आणि सर्वांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या. आयोजक म्हणून अफरोज भाई, नियाजुद्दीन नळवी, दिलावर चौगुले, गुलफाम पारकर, सलीम दलवी, शोएब सुर्वे, माजदार मुलाजी, हाजी सलीम रतांशी, नौफिल सय्यद तसेच MGM श्री साई ब्लड सेंटरचे सदस्य आणि अल्पसंख्याक समाज बांधव यांनी शिबिरात सहभाग घेतला. राज्यातील पहिला सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. नवी मुंबईतील महापे इथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. IRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा हा प्रकल्प आहे. यातून राज्यात 2 टप्प्यात मिळून तब्बल 36,573 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 4,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. IRP हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवणारा अग्रगण्य समूह असून या प्रकल्पाअंतर्गत इस्रायल आणि स्पेनमधील कंपन्यांचाही सहभाग आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 24,538 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहेत. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. MMR क्षेत्रच नव्हे तर गडचिरोलीसारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विस्तारित असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.